guys, welcome back to my channel. Sorry it's been a while that I haven't made a video, but कालचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज त्या व्हिडिओला आणि ह्या पण व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आज आपण बनवणार आहे चिकन सुक्का. तर मी लास्ट व्हिडिओ बनवलेला त्याचा चिकन राजस्थानी काहीतरी होतं, मटन राजस्थानी. पण ह्यावेळी आपण बनवणार चिकन सुक्का. सो लेट्स सी. फर्स्ट आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर हे आपलं चिकन आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलं आणि ही आपण टाकली आहे जिंजर गार्लिक पेस्ट. तर आम्ही इतकेच टाकले, आम्ही स्मिथ अँड जोन्सची वापरतो. तर फर्स्ट स्टेप होती आपली धुवून घ्यायची. तर आम्ही त्याला धुवून घेतलेलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं असं वरनं आणि मग त्याच्यानंतर स्मिथ अँड जोन्सची आम्ही यूज केली. पण तुम्ही कोणत्या पण ब्रँडची यूज करा. आम्हाला तर स्मिथ अँड जोन्सची चांगली वाटते जिंजर गार्लिक पेस्ट. मग त्याच्यावरती अशी टाकायची, आपल्याला पूर्ण स्प्रेड नाही करायची आहे, एकाच जागेवरती टाकायची. नेक्स्ट आपल्याला टाकायची आहे हळद. आम्ही 1 टेबलस्पूनच टाकली आहे. तुम्हाला थोडीशी म्हणजे किंचितची चुकून बोलले 1 टेबलस्पून. तुम्हाला जेवढी तुमच्या चिकन जेवढं तुम्ही आणलं त्याच्यावरती आहे. आपल्याला ह्याच्यावरती मग लाल तिखट टाकायचं आहे. आम्ही 1 स्पून टाकलेला, 1 स्पून म्हणजे आमचा एवढा येतं. तुम्हाला जेवढं टाकायचं आहे तुमच्या स्पायसेसच्या वरती आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दही. आपण इकडे 2 स्पून्स टाकतो आहोत. तुम्हाला जेवढं टाकायचं, आम्ही 3 स्पून्स टाकलेलं आहोत. 2 आणि अजून 1 हाफ. नेक्स्ट आपल्याला टाकायचं आहे थोडासा गरम मसाला. हा आपण गरम मसाला टाकतोय, थोडंसंच टाका कारण की त्याच्यात जास्त तिखट होईल. आपण अजून थोडंसं गरम मसाला टाकतोय, पण हा आमचा होममेडवाला आहे. तुम्ही डिफरन्स बघू शकता. सिक्रेट इंग्रेडियंट आमचं सिक्रेट इंग्रेडियंट. नेक्स्ट आपल्याला सगळे त्याचं मॅरिनेशन करायचे नीट हाताने. तुम्ही नीट तिकडे थोडंसं साईडला असं करा. आणि 1 थिंग मी तुम्हाला सांगते, आम्ही ही अमूलची दही, ही मस्ती दहीवाली यूज केली आम्ही अमूलची, कारण की आम्हाला ही चांगली वाटते आणि ह्याचा स्मेल एकदम मस्त असतो आणि मला ही आवडते दही. अमूल मस्ती दही. चिकनचे पीस असे मध्यम ठेवायचे, एकदम बारीक टाकायचं नाही. It's like such a nice evening out there. One more news about our plants. We planted another plant and it's growing some flower. Jasmine, yes, right. हाँ, गुलाबांचे बंद झाले. हे वाटतं पाणी कमी झालंय. कमी नाही झालं, जास्त सॉरी जास्त झालंय. आणि ही आमची छोटीशी तुळस आहे. तर आम्ही हे ना गावाला जात होतो तेव्हा आम्ही ही तुळशी वृंदावन आम्ही गावाला जात होतो तेव्हा घेतलं. रत्नागिरीमधनं घेतलेला आम्ही. आतमध्ये असं छोटंसं गणपती बाप्पाचा फोटो आहे, साईडला आम्ही हे लावलं. आणि एक स्टिक लावतो नेहमी दर प्लांटला, म्हणजे या प्लांट्सला नाही लावलं कारण की खूप मोठे ग्रो झाले. बट दी वेदर इज लाईक सो नाईस आउट ओव्हर हिअर. I love the weather. Like it is light raining, not a lot, but it is. माझी आई ना झाडांची खूप काळजी घेते. माझा फोटो कुठे आहे? ती सगळी काळजी घेते म्हणजे ती सगळे प्लांट्सचे पाणी घालते, सुकलेले पान काढते आणि ते झाडं दिसत आहेत ना त्याची पण काढते कधी कधी. फुलं